नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्यानंतर तुम्ही राजीनामा दिला। त्यावेळेला मुख्य मुद्दा राहिला तो माझी मुलगी नगराध्यक्ष पदासाठी विरोधी पक्षाकडे उभी राहिली, विशेषतः उभाटाकडून, आणि नेत्याच्या मुद्द्यावर तुम्ही राजीनामा दिला। आणि मधल्या काळामध्ये बरेच दिवस गेले, पण काल प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी असं म्हटलं की राजेश सावंत हे काय करतात याकडे बघू नका, आणि व्हॉट्सअप स्टेटसवरती त्यांनी लक्ष ठेवलं, त्याच्याबद्दल उल्लेख केला। आणि मुख्य गोष्ट म्हणजे नात्यांना महायुतीमध्ये महत्व नाही अशा अर्थाने स्टेटमेंट होतं। त्या मुद्द्यावर तुम्ही तुम्ही जाहीरपणे भूमिका मांडला, पण हा सगळा विचार नेमका काय आहे त्याला उत्तर द्यायचं थोडक्यात। आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब हे नुसते माझ्या पक्षाचे अध्यक्षच नव्हे, माझे ते गुरुबंधू होते आणि माझे मार्गदर्शक होते। 15 दिवसापूर्वी मी त्यांच्याशी सल्ला मसलत करून माझा स्वतःहून राजीनामा पार्टीकडे दिला होता, जिल्हाध्यक्ष पदाचा। त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की आम्ही नंतर निर्णय घेऊ म्हणून, पण त्यांना परत एकदा विनंती केली होती की मला याच्यातून मुक्त करा म्हणून। आणि काल पाहिलं मी, ते आले आणि त्यांनी सांगितलं की राजेश सावंत आता भारतीय जनता पार्टीचा भाग नाही। मला जरी साहेबांनी नुसता एक मेसेज जरी पाठवला असता की राजेश तू सदस्य पदाचा राजीनामा दे भारतीय जनता पार्टीचा, तुला आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला संधी नाही, तरी त्यांच्या एका नुसत्या मेसेजवरून सुद्धा मी आपल्या सगळ्या पत्रकारांसमोर येऊन मी माझ्या राजीनाम्याचं सगळं सांगितलं असतं। साहेबांनी माझ्याकरता एवढा वेळ खर्ची घालण्याची गरज नव्हती, कारण महाराष्ट्राचे नेते आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 300-350 नगरपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत। माझ्या नेत्यांना इथं यावं माझ्यासाठी आणि वेळ खर्ची करावा असं मला स्वतःला वाटत नाही। वाटलं, चुकीचं वाटलं की माझ्यामुळे असं त्यांना स्वतःचा अमूल्य वेळ खर्ची करावा लागला। आणि त्याच्यामुळे त्यांनी कधीही मला चांगल्या गोष्टीसाठीच मार्गदर्शन केलं। त्यांनी मला पक्षात घेतलं, मला अध्यक्ष केला, एकदा नव्हे दोनदा केला। कायमस्वरूपी ते माझ्या पाठीशी राहिले, कुटुंब म्हणून राहिले, परिवार म्हणून राहिले, आणि त्यामुळे ते आजही आदरणीय आहेत, उद्याही आहेत, परवाही आहेत। पण साधारणपणे तुमचा स्टँड काय आता भविष्यात प्रचारासंदर्भातला मुलीच्या? आतापर्यंत, आज सकाळपर्यंत माझ्या घरावरचा झेंडा हा भारतीय जनता पार्टीचाच होता। मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा देण्याच्या परिस्थितीतच नव्हतो, पण पार्टीनंच काही गोष्टींमुळे कदाचित मला बाजूला केला असेल, हरकत नाही, मी पार्टीचा निर्णय स्वीकारलाय। कालपर्यंत मी माझ्या मुलीच्या प्रचारात कुठेही नव्हतो ना, मी तिचा फॉर्म भरायला पण गेलो वडील असताना सुद्धा, परंतु आज या निर्णयापर्यंत मी आलोय की जर पार्टीनं मला मोकळा केलाय तर माझ्या मुलीसाठी मी आता फिरू शकतो असं मला स्वतःला वाटतंय। हो, नक्की, 100%। राजीनामा दिल्यानंतर तुमच्या अडचणीत वाढ झाली का? माझ्या अडचणीत? माझ्या कसल्या अडचणी? मला काय अडचण नाही, कारण माझ्याकडे काय, माझा टर्नओव्हरच जे कमी आहे, तर मला कुठलीच अडचण नाही, माझ्या कोणी येणार नाही, माझ्या नावावर एकही गुन्हा नाही, काही नाही माझ्याकडे असं काय कुठले वैभव धंदे बिंदे माझे 2 नंबरचे असलं काही नाही। मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, 25 वर्ष मी काम करतोय, आणि रत्नागिरी जनतेला माहिती आहे राजेश सावंत कशा पद्धतीनं काम केलं नाही। त्यामुळे मला खात्री आहे की मी केलेलं काम असेल त्या कामाचे बदल्यात काही देऊ नये लोकांनी, परंतु ह्यावेळी माझ्या मुलीसाठी आशीर्वाद द्यावेत आणि तिला काम करण्याची संधी द्यावी। एक वडील म्हणून मुलीच्या प्रचारामध्ये सक्रिय असतात। हो साहेब, नक्की।